नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्कारांचे सोपान। मित्रांनो, माझ्या या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि माझ्या या गोष्टी, माझे हे विचार तुमच्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा। शिवाय या विचारांवरती तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करायचे असतील तर कमेंट्स मध्ये जरूर लिहा। याशिवाय मित्रांनो, अजून एक गोष्ट, माझे यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील किंवा तुम्ही पाहिले नसतील तर त्या सर्व व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तुम्ही जरूर गो थ्रू करा। मित्रांनो, आजची जी गोष्ट आहे ती आपल्या दृष्टिकोनावरती आधारित आहे। एक साधू आहे, तो साधू सतत भ्रमंतीवरती असतो, एका ठिकाणी कधीही तो स्थिर थांबत नाही। तो एक दिवस एका शहरामध्ये येतो आणि तो ज्या शहरामध्ये येतो त्या शहरामध्ये जेव्हा कळतं की हा साधू आलेला आहे त्यावेळेस त्या साधूला भेटायला अनेक लोक यायला सुरुवात होते। तसंच त्या साधूला भेटायला त्या शहरातला एक प्रतिष्ठित नेता तो देखील त्या साधूला भेटायला एक दिवस येतो। आता त्या नेत्याला एक सवय असते, त्या नेत्याच्या आजूबाजूला 4 लोक सतत असतात त्याचे बॉडीगार्ड म्हणून। शिवाय त्याच्या संबंधित जे त्याचे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्त्यांची देखील रीक त्याच्या सोबत असते, नेहमी असते आणि त्याची त्या नेत्याला सवय असते। त्या नेत्याला अजून एक सवय लागलेली असते, तो म्हणजे नेता जेव्हा कुठे जातो त्यावेळेस तिथे जी कोणी लोक असतात, तो नेता आल्यानंतर ती लोक उभी राहतात, त्याचं स्वागत करतात आणि त्याच्यामुळे त्या नेत्याला ती सवय लागलेली असते। नेता जेव्हा साधूकडे जातो त्यावेळेस साधू एका दुसऱ्या व्यक्तीबरोबर संवाद साधत असतो, बोलत असतो। नेता येतो, नेता ज्यावेळेस येतो त्यावेळेस साधू मात्र उभा राहत नाही। नेत्याला थोडंसं अपमानास्पद वाटतं, कारण याची नेत्याला सवय झालेली असते, जेव्हा कधी तो जिथे कुठे जातो तेव्हा त्याच्याशी संबंधित जी कोणी लोक असतात ते नेत्याचं उभं राहून स्वागत करतात, त्याला पुष्पगुच्छ वगैरे देतात आणि या सगळ्या गोष्टीची नेत्याला सवय झालेली असते। पण इथे तसं काहीही घडत नाही। नेता त्या साधूला हाक मारतो, म्हणतो, साधू महाराज मी आलोय। साधू मात्र न ऐकल्यासारखं करतो आणि त्या व्यक्ती बरोबरच बोलत राहतो। नेता पुन्हा एकदा साधूला हाक मारतो, साधू महाराज मी आलोय। साधू त्या नेत्याकडे पाहतो, एक दृष्टिक्षेप त्या नेत्यावरती टाकतो आणि थोडा वेळ थांबावं लागेल असं त्या नेत्याला सांगतो आणि पुन्हा त्या व्यक्ती बरोबर बोलायला सुरुवात करतो। नेत्याला मात्र आता अपमानास्पद वाटायला लागतो, त्याचा संताप वाढायला लागतो। तो पुन्हा एकदा साधूला म्हणतो, साधू महाराज मी आलोय, तुम्ही माझा अपमान करताय। साधू म्हणतो की आपण जे कोणी असाल, मी खरं तर आपल्याला ओळखत नाही, पण माझी विनंती आहे आपल्याला की आपल्याला थोडा वेळ थांबावं लागेल, कारण मी या व्यक्ती बरोबर बोलतोय। आता मात्र नेत्याचा राग अतिशय अनावर होतो आणि नेता त्या साधूला नको नको ते बोलतो, मी तुमची वाट लावेल, मी हे करील ते करील, तुम्ही कोण स्वतःला समजता, इतरांचा अपमान करता वगैरे 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 वगैरे, खूप काय 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 वाईट साईड त्याला इतकं बोलतो। पण साधू मात्र शांत चित्ताने त्या व्यक्ती बरोबर संवाद साधत असतो। थोडा वेळ थांबतो आणि त्या व्यक्ती बरोबरचा संवाद संपल्यानंतर नेत्याबरोबर बोलायला सुरुवात करतो आणि नेत्याला सांगतो, बोला, आता मी तुमच्यासाठी मोकळा आहे। तुम्ही तर खूप चांगल्या व्यक्ती दिसताय, तुम्ही लोकांची कामं करता, तुम्ही लोकांच्या अडीअडचणीला उपयोगी येता, तुम्ही लोकांमध्ये इतके लोकप्रिय आहात, तुम्ही मला खूप सज्जन आणि चांगलं व्यक्ती वाटता। हे सगळं जेव्हा साधूच्या तोंडून नेता ऐकतो त्यावेळेस नेत्याचा राग सगळा आपोआप शांत होतो। मग त्यांचा दोघांचा संवाद होतो
आणि तो संवाद झाल्यानंतर नेता आपल्या घरी येतो. त्या नेत्याचे वडील देखील सामाजिक कार्यकर्ते असतात. ते समाजामध्ये वावरणारे असतात. तो नेता ज्यावेळेस घरी जातो त्यावेळेस घडलेली सर्व घटना तो नेता त्याच्या वडिलांना सांगतो. अगदी इत्तमभूत सुरुवातीपासून सगळी गोष्ट तो त्याच्या वडिलांना सांगतो. त्यावेळेस त्याचे वडील त्याला म्हणतात, तो साधू खूप मोठा माणूस आहे आणि हे सगळं जे काही घडलंय त्यामध्ये साधूने जे तुझं कौतुक केलंय, साधू ते नाही बोलला जे तू आहेस, साधू ते बोलला जे तो साधू स्वतः आहे. आणि तू ते नाही बोललास जे साधू आहे, तू ते बोललास जे तू स्वतः आहेस. मित्रांनो, हे जग, ही दुनिया आपल्याला तशी दिसत नाही जशी ती आहे. आपल्याला तशी दिसते जशी आपण पाहतो. दृष्टी तशी सृष्टी असं जे म्हणतात ते उगीच नाही. आपल्या नजरेला तेच दिसतं ज्या नजरेने आपण पाहतो. आपल्याला जर जग बदलावं असं वाटत असेल ना, तर पहिल्यांदा आपल्याला आपली नजर बदलायला पाहिजे, आपली दृष्टी बदलायला पाहिजे, दृष्टिकोन बदलायला पाहिजे. दृष्टी, नजर आणि कोन म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला अँगल म्हणतात. दृष्टीचा, नजरेचा अँगल, हा दृष्टीचा कोन जर आपण ज्या पद्धतीने ठेवू, जर आपण बदलला तर आपल्याला त्या पद्धतीने हे जग, ही दुनिया आपल्याला त्या पद्धतीने दिसायला लागेल. नमस्कार मित्रांनो, आज इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.